डॅड, मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे. काय ग? जसे की आपल्याला सगळ्यांना दिसतच आहे की गान सम्राज्ञी भैरवी वजे यांची तब्येत सुधारली आहे. ठणठणीत आहेत त्या एकदम. त्यांना ना औषधांची गरज आहे ना विश्रांतीची. त्यामुळे मी आता एक गोष्ट स्पष्टपणे सांगते. उद्या सकाळपर्यंत जर ह्यांनी घर नाही सोडलं तर मी हे घर सोडून कायमची निघते. कम ऑन तारा, परत परत तेच काय? एवढा टोकाचा निर्णय कशासाठी? मला काही कळतच नाही. हा एक विषयच आहे का आपल्याकडे चर्चेसाठी? बाकी कुठला विषय उरला नाहीये का? अहो ऐका ना तारा, सॉरी पण यांच्या बोलण्याचं वाईट नको वाटून देऊस, पण मला असं वाटतं की आत्ताही वेळ नाही. ते पण तारा जे काही बोलते त्याच्या मागे काहीतरी लॉजिक असेल ना. हा, मला नीलचं म्हणणं पटतंय. आपण एकदा तिचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं. ठीक आहे, तिचं जे काय म्हणणं असेल, पण यावर आपण नंतर बोलू शकतो ना. डॅड प्लीज, मी खूप सिरियसली विचार करून बोलते. कारण कसं आहे ना, ही बाई जर आपल्या घरात राहिली तर आपल्या घरातलं वातावरण गढूळच राहणार आहे. त्यामुळे उद्या सकाळी ती किंवा मी, आता निर्णय तुमचा आहे. तर ऐक ना, मी काय म्हणतोय, आपण या विषयावर नंतर बोलू. तू आता शांत हो. सोहम, आता बोलण्यात वेळ कशाला वाया घालवायचा? ठरलंय माझं, ती किंवा मी. तारा, तारा, सावली, काय ग सावली, काय झालं? इतक्या रात्री फोन केला? सगळं ठीक आहे ना? काहीच ठीक नाहीये. परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. का, काय झालं? अहो तारा मॅडमने पुन्हा एकदा सगळ्यांसमोर जाहीरपणे सांगितलंय की माईंना हे घर सोडावं लागणार आहे. माईंच्या तब्येतीचं कारण देऊन मी तारा मॅडमला आजवर रोखून धरलं होतं, पण माईंची तब्येत आता बरी झाली आहे. त्यामुळे तारा मॅडम माझं नाही ऐकणार. माईंना काही करून हे घर सोडावंच लागणार आहे आत्ताच्या आत्ता. अगं मग ठीक आहे ना, सुंठी वाचून खोकला गेला. हा, एक कटकट गेली ना कायमची. आणि तुला रान मोकळं झालं, तुला जे करायचं त्यासाठी. अजून काय हवं? जगन्नाथजी, असं काय करताय तुम्ही? जर माई गेल्या तर माईंचं आणि त्या डॉक्टरांचं सत्य सगळ्यांसमोर कसं आणणार आहोत आपण? हे बघा, जर माई आपल्या नजरेतून दूर झाला ना तर त्या गुपिताचा छडा लावणं आपल्यासाठी अशक्य होणार आहे. तुझं म्हणणंही पटतंय मला. कारण डॉक्टर आणि ती समोरासमोर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पाप कसं उघडं पडणार, नाही का? कधी जाणार आहे ती? येणारी रंगपंचमी हा शेवटचा दिवस. रंगपंचमी झाली की दुसऱ्याच दिवशी माईंना त्यांचा गाशा गुंडाळावा लागेल. नाहीतर तारा मॅडम स्वतः हे घर सोडून जातील. जगन्नाथजी, आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. काही करा, पण उद्याच्या उद्या त्या डॉक्टरांचा पत्ता काढून द्या. अगं पण त्या डॉक्टरचं हॉस्पिटल कुठे आहे, त्याचं नाव काय, त्याचं काही माहिती कळलेलं नाहीये. हे बघा, काय आहे ना, जर मी स्वतः माईंना विचारलं तर त्यांना संशय येईल. त्या सावध होतीलच, पण त्या डॉक्टरांना सुद्धा सावध करतील. आणि मग तो माणूस कधीच आपल्या हाती लागणार नाहीये. बरोबर. चोराच्या मनात चांदणं असतंच, नाही का? नाही, तो बेसावध असतानाच त्याला पकडलं ना, तो पोपटासारखा बोलेल. जर का आपण घाई केली तर तो पुरावे नष्ट करायलाही कमी करणार नाही. म्हणून तुम्हाला म्हणते, आपल्याकडे वेळ नाहीये, प्लीज काहीतरी करा. ठीक आहे, तू काळजी करू नको सावली. मी काही करून त्या डॉक्टरचा ठाव ठिकाणं शोधून काढे. ओके? हो. तारानी डेडलाईन दिलीये तुला या घराबाहेर जायची, रंगपंचमीची. काय करणार होत आपण? तुला काय वाटलं? तिच्या या असल्या धमक्यांनी मी माझा गाशा गुंडाळून निघून जाईल इथून?
मी असं काही करणार नाही, तुला चांगलं माहिती आहे. हो का? पण तिने बजावलंय की तू जर का घर सोडून गेली नाहीस तर ती जाईल. मला खरंच कळत नाही आता आपण काय करायचंय भैरवी. आपण आपण नाही, तू, मी, तू करायचंयस आता जे काय करायचंय ते. काय करणार आहे मी? तिने मला नाही सांगितलंय घर सोडायला, तुला सांगितलंय. हो, पण मग आता ताराला कसं थोपवून धरायचं, तिला कसं हाताळायचं, तिचं तोंड कसं बंद करायचं, आणि तिने हा जो मूर्खासारखा निर्णय घेतलाय ना त्यापासून तिला कसं मागे खेचायचं, हे सगळं आता तुझ्या हातात आहे. तेव्हा बघ काय करायचं ते. ती ऐकत नाहीये कोणाचं, हट्टाला पेटलीये. मी काय सांगू आता तिला? सांग काही तुला जे ठीक वाटेल ते. मला का विचारतेस? बघ काय कसं करायचं हँडल ते. भैरवी, यू टू मच. कम ऑन तिलोत्तमा, काय टू मच? हा, मी त्या तिलोत्तमाला ओळखते जी एखादी गोष्ट करायची म्हणून ठरवली की केल्याशिवाय राहत नाही, भलेही अख्खं जग त्याच्या विरोधात गेलं तरी. मी त्या तिलोत्तमाला ओळखते. आताही जमेल तुला. हा, तिलोत्तमा तुझ्यासाठी काहीच कठीण नाहीये. माझा विश्वास आहे तुझ्यावर, करशील तू हे पण. आणि नाही जमलं तुला करायला तर तुला माहिती मी काय करीन ते. काय करशील? नाही, सांग ना मला, काय करशील तू? तुला जे करायचे ते कर. माझ्या घरच्यांना सांगायचं तुला, सांग. मी नाही घाबरत, सांग जा. डाऊन तिलोत्तमा, हे बघ आता तू खूप वैतागलेली आहेस, चिडलेली आहेस. हा, थोडं शांत हो, शांत डोक्याने विचार कर आणि बघ कसं काय करायचं ते. आणि हिला नाही जमलं तर मलाच काहीतरी करावं लागेल.